जय हिंद भावांनो, यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। तर 15 डिसेंबरला यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅच मध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅच मधून किती मुलांना रनिंग मध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे आज किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि 1600 मीटर रनिंग साठी आज टायमिंग किती देण्यात आला होता, एक्सिलेंट साठी किती टाइम देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुप साठी काय टाइम देण्यात आला होता आणि उंची त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी घेतले जात आहे आणि आणखीन ग्राउंडच्या अंदर रनिंग पास झाल्यानंतर कोणकोणत्या टेस्ट त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे आणि मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायच्या नाही आहे, त्याचबरोबर सुरुवात पासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे, कोणकोणते डॉक्युमेंट अंडर लागत आहे, रनिंग पास झाल्यानंतर ग्राउंडच्या अंदरची काय काय प्रोसेस आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आज 15 डिसेंबरला यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आज यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। 15 डिसेंबरला आज ग्राउंड झालं। तर सर्वात पहिले मुलांनी काही चुका या ठिकाणी केल्या। तर 15 डिसेंबरला काय काय विद्यार्थी 15 डिसेंबरला सकाळी या ठिकाणी आले, आज सकाळी आले, त्यांना ज्या घरी पाठवण्यात आलं, कारण की त्या विद्यार्थ्यांना वाटलं आपल्या हॉल तिकीटवर 15 तारीख आहे 15 डिसेंबर, तर ते मुलं सकाळी आले होते, तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट हाकलून दिलं। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आज 15 डिसेंबरला झालं ते मुलं 14 डिसेंबरला रात्री त्या ठिकाणी 10 ते 11 वाजतापासून या ठिकाणी गेटवर थांबलेले होते। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल 17 डिसेंबरला ज्यांचा ग्राउंड असेल तर 16 डिसेंबरला रात्री तुम्हाला इथं हजर राहावं लागणार आहे। तर एक दिवस अगोदर तुम्हाला भरतीवर यायचं आहे। विद्यार्थ्यांचं ग्राउंड 15 डिसेंबरला झालं, ते मुलं 14 डिसेंबरला रात्री 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते आणि सर्वात अगोदर गेटच्या अंदर जे एंट्री दिल्या जात आहे, रात्री 11 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी दोन डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीवाले चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या दोन डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर मुलांची हाईट त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे। हाईट त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर घेतल्या जात आहे। ज्यांची उंची बसत नाही त्यांचा ग्रुप वेगळा जे करत आहे आणि ज्यांची उंची बसली त्यांना जे समोर पाठवतात आणि ज्या विद्यार्थ्यांची स्टार्टिंगला उंची बसली नाही तर त्यांचा सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। ठीक आहे, तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही। तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना फक्त बसून ठेवलं 12-12:30 वाजेपर्यंत आणि नंतर मुलांच्या हॉल तिकीट स्कॅन केल्या। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर एक बॅच त्या ठिकाणी 100 मुलांची बॅच त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे। 100 मुले जे विद्यार्थी मित्रांनो आज ट्रॅकवर त्यांनी सोडले आणि आज एका बॅच मध्ये 100 मुले ते रनिंग साठी त्यांनी सोडले, धावण्यासाठी, आणि एका बॅच मधून जे विद्यार्थी मित्रांनो 61 मुले घेतले, ज्यामध्ये एक्सिलेंटचे 23 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुले त्यामध्ये होते। ठीक आहे, आणि एक्सिलेंट साठी जो टाइम देण्यात आला होता तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी एक्सिलेंट साठी देण्यात आला होता आणि सेकंड ग्रुप साठी जो टाइम देण्यात आला होता 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम देण्यात आला होता। आणि एक जे बॅच होती त्यामध्ये तर एक अशी बॅच होती विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी 55 मुलं त्यामध्ये रनिंग मध्ये पास केले होते, ज्यामध्ये एक्सिलेंटचे 13-14 होते, बाकी सेकंड ग्रुपचे मुलं होते। ठीक आहे, तर अशा प्रकारे पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो टाइम या ठिकाणी देण्यात येत आहे। एक्सिलेंट साठी 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आणि सेकंड ग्रुप साठी 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत। आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना बसून ठेवलं जात आहे ग्राउंडवर आणि जे मुलं कटली त्यांना त्या बाल्टीमध्ये हात बुडवला लावतात आणि त्यांना पाठवलं जातं। ठीक आहे, आणि ज्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांच्या हातावर जे शिक्के दिले जातात, ज्यांनी एक्सिलेंट मध्ये रनिंग काढली एक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, आणि फॉर्म वगैरे मुलांपासून लिहून घेतला जातात, नॉर्मल फॉर्म आहे। ठीक आहे, आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बायोमॅट्रिक्स त्या ठिकाणी मुलांची घेतली जात आहे। बायोमॅट्रिक्स मध्ये आपला थंब वगैरे चेक केला जात आहे, तर संपूर्ण त्या ठिकाणी होत आहे। आणि बायोमॅट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी काय प्रोसेस आहे की तिथं जे विद्यार्थी मित्रांनो एक ड्रग टेस्ट म्हणून ते टेस्ट घेतला जात आहे। ते पाहता की कोणी इंजेक्शन वगैरे घेतलाय काय, तर तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, इंजेक्शन वगैरे लावून तुम्ही धावू नका त्या ठिकाणी, कारण की त्या ठिकाणी पकडल्या जात आहे मुलं। ठीक आहे, आणि तुम्ही जर सापडले तर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ते इंजेक्शन कोण घेतलाय ते टेस्ट त्या ठिकाणी होतं आणि हेच झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं काय होत आहे, लॉंग जंप त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने मुलांची
मुलांची होता। पहिला त्या ठिकाणी लॉंग जम्प घेतला जात आहे, लॉंग जम्प झाल्यानंतर झिगझॅग घेऊन आले, झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्स त्या ठिकाणी मुलांचे घेतल्या जात आहे आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची मुलांची घेतल्या जात आहे। 168 सेंटीमीटर उंची पूर्ण त्या ठिकाणी लागत आहे। 168 सेंटीमीटर पेक्षा 1 सेंटीमीटर जरी कमी असेल तर फेल केलं जात आहे, अपात्र केलं जात आहे। छाती 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी भरली पाहिजे एवढी छाती त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि हे झाल्यानंतर वजन सुद्धा त्या ठिकाणी घेतलं जातं। 50 किलोच्या वरतं वजन आपलं असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर वजन असेल तर अपात्र केलं जात आहे, फेल केलं जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे सर्व अशी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागते तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, शाळा सोडल्यात दाखला त्याला म्हटलं जाते। शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड त्या ठिकाणी चालते। त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशन मधलं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे। अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि आधार कार्ड त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि 50 फोटो त्या ठिकाणी लागत आहे। आज तुम्ही रनिंग काढली तर 25 फोटो आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो, तर 50 फोटो त्या ठिकाणी लागत आहे। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड निघत असेल, ज्यांना सुद्धा फुल कॉन्फिडन्स आहे की आपलं ग्राउंड या ठिकाणी निघू शकते, तर नक्कीच तुम्ही 50 फोटो त्या ठिकाणी सोबत नाही। तर हे सर्व डॉक्युमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो लागते आणि हे झाल्यानंतर नोटरी सुद्धा त्या ठिकाणी चेक केल्या जातात। तर हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाहिजे आणि झेरॉक्स सुद्धा पाहिजे। तर झेरॉक्स काय कायच्या पाहिजे तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, आधार कार्ड, बस याच्याच विद्यार्थी मित्रांनो झेरॉक्स लागते, बाकी ओरिजिनल पाहिजे। ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं एवढे झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे, बाकी ओरिजिनल न्यायचे। मी जेवढे पण डॉक्युमेंट सांगितले हे सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे। तर आज एरो पुणे आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता आणि आज विद्यार्थी मित्रांनो GDचं ग्राउंड होतं। GDच्या मुलांचा आज भरती झाली आज या ठिकाणी। ठीक आहे, आणि एका दिवशी जवळपास 700-800 हजार मुलं त्या ठिकाणी जे येतात एका दिवशी, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत। आणि डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आणखीन जे डॉक्युमेंट लागणार आहे, तुमचा जर NCC झालं असेल तर NCCचं A सर्टिफिकेट असेल तर A सर्टिफिकेट ना सोबत, B सर्टिफिकेट असेल तर B सर्टिफिकेट सोबत न्या, C सर्टिफिकेट असेल तर C सर्टिफिकेट सोबत न्या, कारण की याचे तुम्हाला बोनस मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, ज्यांचं सुद्धा NCC झालं असेल तर कळकळीची विनंती आहे तुम्हाला NCC चे सर्टिफिकेट त्या ठिकाणी सोबत न्या। ठीक आहे, आणि स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल तर स्पोर्टमॅनचं सुद्धा सर्टिफिकेट न्या, बोनस मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। तर 15 डिसेंबरला अशा प्रकारे संपूर्ण हे ग्राउंड या ठिकाणी झालं। ठीक आहे, आणि चांगले मुलं जे विद्यार्थी मित्रांनो यारो पुणे अहमदनगर या ठिकाणी घेतल्या जातात आणि टायमिंग सुद्धा पूर्ण या ठिकाणी दिलं जात आहे। नोटरी सुद्धा त्या ठिकाणी चेक केल्या जातात आणि एवढे सर्व आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे आणि झेरॉक्स सुद्धा लागत आहे। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस काय काय मुलं या ठिकाणी चुका करत आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला ट्रॅकच्या बाहेरून धावत आहे तर ट्रॅकच्या अंदरून धावा। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान 1600 मीटर रनिंग तेवढं अंतर कमी होणार आहे आणि तेवढंच तुमचा टायमिंग कमी येणार आहे। ठीक आहे, तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।